हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण आपल्या चॅनलवरती वेट लॉस जर्नी सुरू करत आहोत. विदाऊट एनी डाएट, विदाऊट एनी मेडिसिन कशा पद्धतीने तुम्ही वेट लॉस करू शकता या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. तर अशी ही आजची आपली पहिली सिरीज आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेट लॉसबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम संयम ठेवा. लक्षात ठेवा की आज जे तुमचे वेट आहे ते काही 1-2 दिवस किंवा 1-2 महिन्यात वाढलेले नाही. हे तर फार काळापासून चालत आलेल्या तुमच्या लाईफस्टाईलचे परिणाम आहे. आणि जर तुम्हाला वेट लॉस करायचे असेल तर निश्चितपणे संयम ठेवा. बेंजामिन फ्रँकलिनचे म्हणणे आहे, ज्याच्याकडे संयम आहे तो तो जे पाहिजे ते मिळवू शकतो. हे नेहमीच मला प्रेरणा देते. तर तुम्ही पण लक्षात ठेवा की या कामामध्ये वेळ लागेल. कदाचित पहिल्या 1-2 आठवड्यात तुम्हाला तुमच्या वजनामध्ये काही फरक जाणवणार नाही. पण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही संयम ठेवून आपले प्रयत्न सुरू ठेवले पाहिजे. नंबर 2, आपल्या एफर्ट्सवर विश्वास ठेवा. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा जरुरी हे आहे की तुम्ही वेट लॉससाठी जे एफर्ट्स करत आहात त्यावर विश्वास ठेवा. जर एकीकडे तुम्ही डेली जिम जात आहात आणि दुसरीकडे मित्रांना हे सांगत फिरत आहात की जिममध्ये जाण्याचा काही फायदा नाही, तर सबकॉन्शियस माइंड पण या गोष्टीवर विश्वास ठेवेल आणि खरोखरच तुम्हाला आपल्या एफर्ट्सचे काही रिझल्ट मिळणार नाही. स्वतःशी पॉझिटिव्ह टॉक करणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतः हे बोला की मी फिट होत आहे, मला रिझल्ट मिळत आहेत इत्यादी. नंबर 3, व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला स्वतः कसे दिसावे असे वाटते तसे स्वतःच्या बाबतीत विचार करा. विश्वास ठेवा, हे तुम्हाला वेट लॉस करायला मदत करेल. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भिंतीवर किंवा कॅम्प्युटर स्क्रीनवर तसाच फोटो ठेवा जसे तुम्ही स्वतःला करू इच्छिता. रोज स्वतःला तसेच बघितल्याने तुम्हाला तुमचे टार्गेट पूर्ण करण्यास मदत होईल. नंबर 4, नाश्ता केल्यानंतर पाण्याला आपले मेन ड्रिंक बनवा. नाश्ता करताना ऑरेंज ज्यूस, चहा, दूध इत्यादी जरूर घ्या, पण त्यानंतर पूर्ण दिवस पाणी आणि फक्त पाणीच आपले मुख्य पेय ठेवा. कोल्ड्रिंकला तर हातसुद्धा लावू नका आणि चहा कॉफीवर पूर्णपणे कंट्रोल ठेवा. असे केल्यामुळे तुम्ही दररोज जवळपास 200 ते 250 कॅलरीज कमी कन्झ्युम कराल. नंबर 5, पिडोमीटरचा उपयोग करा. हे एक असे डिव्हाइस आहे जे तुमचे प्रत्येक पाऊल काउंट करते. याला आपल्या बेल्टवर लावा आणि प्रयत्न करा की दररोज 1000 स्टेप एक्स्ट्रा चालण्यात येतील. ज्याचे वेट जास्त असेल साधारणपणे दिवसभरात फक्त 2 ते 3000 पाऊल चालतात. जर तुम्ही यामध्ये 2000 पाऊल अजून मिळवले तर तुमचे करंट वेट टिकून राहील आणि त्यापेक्षा जास्त चालले तर वजन कमी होईल. एका स्टँडर्ड पेडोमीटरची किंमत 1000 ते 1500 रुपयेपर्यंत आहे. नंबर 6, आपल्यासोबत एक छोटीशी डायरी ठेवा. तुम्ही जे पण खाल ते त्यामध्ये लिहा. रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की जे लोक असे करतात ते इतरांपेक्षा 15% कमी कॅलरीज कन्झ्युम करतात. नंबर 7, ओळखा आपण किती कॅलरीज घेता आणि त्यामध्ये 10% ॲड करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दररोज 2000 कॅलरी घेता आणि तरी पण तुमचे वजन कंट्रोलमध्ये नाही, तर कदाचित तुम्ही तुमचे कॅलरी इनटेकचा अंदाज चुकीचा करत आहात. साधारणपणे जर तुम्ही अंदाजामध्ये 10% अजून ॲड केले तर तुमचा अंदाज ॲक्युरेट होईल. फॉर एक्झाम्पल 2000च्या ऐवजी 2000 प्लस 200 इक्वल्स टू 2200 कॅलरी. तर फ्रेंड्स, आजच्या या पहिल्या सिरीजमध्ये आपण इथपर्यंतच बघणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, हवं तर रिपीटेड बघा, जेणेकरून मी कोणत्या गोष्टीची काळजी घेण्यासाठी सांगितलेले आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि दुसरी सिरीज आहे ती आपण समोर बघूयात. तोपर्यंत ह्या गोष्टी फॉलो करा. चला तर मग भेटूयात समोरच्या सिरीजमध्ये. जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर चला मग भेटूयात. तोपर्यंत बाय.